हॅलो गाईज, तुमचं अंकिताच कस्टम या चॅनल पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सो आपण साडीपासून एक ड्रेस शिवणार आहोत, मिडी ड्रेस शिवणार आहोत. पहिल्यांदा आपण साडीचे जे काठ असतात, जी लेस असते ती कटिंग करून घेणार आहोत. जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला करायचं आहे. आणि मी संपूर्ण मेजरमेंटवरती मेन्शन केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जी माझी मेजरमेंट आहेत, चेस्ट, लेंथ, मी सगळी मेजरमेंटवरती मेन्शन केलेली आहेत. त्यानंतर आता आपण वरच्या टॉपची मार्किंग आणि कटिंग करून घेणार आहोत. पहिल्यांदा फर्स्टली मी लायनिंग फॅब्रिकला डबल फोल्ड करून घेत आहे. व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण मार्किंग करून घेणार आहोत. सो टॉपची लेंथ मी ही 15 सेंटीमीटरवर ठेवलेली आहे. तुम्हाला हवं तेवढं ठेवू शकता. सो 15 सेंटीमीटरवर आपल्याला पहिल्यांदा एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पट्टीने. व तो जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला नंतर कट करून टाकायचा आहे. नंतर मी शोल्डर 6 सेंटीमीटर घेतलेले आहेत आणि आर्म होलसुद्धा मी 6 सेंटीमीटर मार्किंग केलेले आहेत. त्यानंतर आता आपण चेस्टची मार्किंग करून घेणार आहोत. चेस्ट ही मी 9.5 सेंटीमीटर ठेवलेली आहे, 9.5 सेंटीमीटर. आणि जे आपलं अंडर बस्ट असतं ते मी 8.5 सेंटीमीटर ठेवलेले आहे. सो आता आपण हे सगळे पॉईंट्स जॉईन करून घेणार आहोत. जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा संपूर्ण मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आता नेक विथ ही मी 3 सेंटीमीटरवर मार्किंग करते. आणि त्याच्यानंतर आता आपण नेकची लेंथ किती ठेवणार आहोत, तर नेकची लेंथ मी ही 5 सेंटीमीटरवर मार्किंग केलेली आहे. तुम्हाला हवं तेवढं ठेवू शकता. मी बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडला मी 5 सेंटीमीटरच नेकची लेंथ ठेवलेली आहे. आता आपण आर्म होलचा शेप देऊन कटिंग करून घेणार आहोत. सो पहिल्यांदा आपण जे कटिंग करतो तर आपल्याला फक्त आर्म होलचा शेप देऊन कट करून घ्यायचा आहे. नेक आपल्याला लगेच कटिंग करून घ्यायचं नसतो. दोन्ही पार्ट्स वेगळे करून घ्यायचे आहेत. मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आता आपण वेगळे करून घेतलेले आहेत. दोन्ही पार्टला मी स्क्वेअर नेकच देते. पुढचा गळा आणि मागचा गळा हा माझा स्क्वेअरमध्येच आहे, एक चौरस आकार मी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही कोणतं जे तुम्हाला डिझाईन द्यायचं असेल ते डिझाईन तुम्ही देऊ शकता. मी स्क्वेअर दिलेला आहे. आता आपण जी मार्किंग केली आहे नेकची ती आता कटिंग करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करता येईल. कारण की संपूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजेल. व्हिडिओ स्किप करू नका, नाही तर काहीच लक्षात येणार नाही. सो आता आपले दोन्ही पार्ट्स कट करून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता तेच पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवणार आहोत. मेन फॅब्रिकसुद्धा आपल्याला डबल फोल्ड करूनच घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसेच. आणि जे बिगनर्स आहेत, ज्यांना अजून कटिंग नीट येत नाही आहे, त्यांनी नेहमी आपला जो लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक असतो त्याला टाचणी लावून मग कटिंग करायचे असते. म्हणजे टाचणी लावल्याने कपडा हलला जात नाही, सरकला जात नाही. सो आता आपली ऑलमोस्ट कटिंग तर झालेलीच आहे. आपलं मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक या दोन्ही पार्टची कटिंग आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण जाणार आहोत स्लीव्सकडे. स्लीव्स हे मी पफ स्लीव्स करते. त्यांची लेंथ मी थोडी जरा जास्त ठेवलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजूनच येईल. आता आपली संपूर्ण स्कर्ट, टॉप सगळ्याची कटिंग करून झालेली आहे. आता आपण जाणार आहोत स्टिचिंगकडे. स्टिचिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो चला तर मग आता आपण स्टिचिंग करूया. लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसेच तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि पहिल्यांदा आपण नेहमी शोल्डर जॉईन करून घ्यायचे. एकदा की आपण शोल्डर जॉईन केले तर आपला संपूर्ण कपडा हलला जात नाही. जिथे जी शिलाई यायची ती एकदम करेक्ट बसते. सो पहिल्यांदा आपण शोल्डर जे आपले असतात ते जॉईन करून घेणार आहोत. त्यांना पहिलं आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. असं संपूर्ण मी नेकलासुद्धा स्टिचिंग करून घेणार आहे. सो आता आपण दोन्ही पार्टला स्टिचिंग करून घेतलेलं आहे, मागचा आणि पुढचा. आता आपण जे शिलाई मारलेली आहे
इथे आता आपण कपडा फोल्ड करून घेणार आहोत. बघू शकता मी कसं दाखवते. याच प्रोसेसमध्ये तुम्हाला सुद्धा आपला जो वरचा टॉप आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फोल्ड केलेला जो टॉप असतो त्याला जे आपण एक वरतून शिलाई मारतो, आपण ॲक्च्युली तिला दाब शिलाई असं म्हणतो. सो ती दाब शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकता आता आपण शिलाई मारून घेणार आहोत. हिलाच आपण दाब शिलाई अशी म्हणतो. ह्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला करून घ्यायची आहे शिलाई. मी जी प्रोसेस सांगते अगदी त्याच प्रोसेसमध्ये जर तुम्ही स्टिचिंग आणि कटिंग केली तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरबसल्या ड्रेस शिवू शकता. सो मी असे भरपूर सारे व्हिडिओज यूट्यूबला टाकलेले आहेत, त्यामुळे माझ्या चॅनेलला जाऊन तुम्ही एकदा व्हिजिट करा. आणि व्हिजिट कराल तेव्हा सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि मी संपूर्ण प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने सांगते सगळ्या व्हिडिओजमध्ये. सो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो आता आपण पुढे वळूया. सो आता आपण जी साईडून जी आपली संपूर्ण शिलाई आहे तीसुद्धा मारून घेणार आहोत. एकदा आपण टॉप जर उलटून घेतला तर त्याला आपण एकदा साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट स्टिच करून झालेले आहेत. आता आपण ते जॉईन करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम बारीक शिलाई मी मारलेली आहे. सो तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पुढे वळूया. आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. जसं मी दाखवते त्याच प्रोसेसने तुम्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. सो आपले शोल्डरसुद्धा जॉईन करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला शोल्डरसुद्धा जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत स्लीव्सकडे. स्लीव्स मी पफ स्लीव्स करते आणि पफ स्लीव्ससाठी मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्ही तिकडेसुद्धा जाऊन बघू शकता संपूर्ण प्रोसेस. त्यामध्ये मी जरा शॉर्ट्समध्ये तुम्हाला प्लेट्स कशा पाडायचा हे फक्त दाखवत आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला प्लेट्ससुद्धा पाडून घ्यायच्या आहेत. आणि सॉरी जो बॅकग्राऊंडला थोडासा व्हॉईस येतो आहे माझ्या. आणि त्यानंतर आता आपण स्लीव्स जॉईन करून घेणार आहोत. आणि आता आपण जाणार आहोत स्कर्टकडे. स्कर्ट आता आपला जो ड्रेसचा आहे त्याला आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत. आणि प्लेट्स ह्या जरा मोठ्या पाडायच्या असतात जो स्कर्टचा पार्ट असतो त्याला. आणि जेव्हा आपण ड्रेस घालतो तेव्हा हा प्लेट्समुळे ड्रेस खूप खुलून दिसतो. सो मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या प्लेट्स असतात ज्या स्कर्टच्या त्या आपल्या एकदम बरोबर आल्या पाहिजेत. सो ऑलमोस्ट आपल्या ड्रेसची स्टिचिंग आणि कटिंग झालेलीच आहे. एकदा मी आता जो आपला खालचा जो घेर आहे त्याला फायनल शिलाई मारून घेते. जसं व्हिडिओत दाखवते तसं तुम्हाला सुद्धा मारून घ्यायचं आहे शिलाई. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.